मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. बिग बॉसच्या घरातून धाकड क्वीन रुचिता बाहेर आली आहे आणि माझ्या सोबत आहे ती. आता कशी आहेस? अजिबात चांगली नाही. मी अजूनही तिथंच टका आहे. मला नाही अजून डायजेस्ट होते की मी घराच्या बाहेर आली. सो येस, फिजिकली तुझ्या समोर आहे, मेंटली अजून घरातच आहे. हे आम्हाला कळतंय की मेंटली अजून तिथेच आहेस, कारण आता जवळपास 9 वाजायला येतील आणि कंटिन्यू ही मुलगी इंटरव्ह्यू देते, पण स्टॅमिना काही संपलेला नाहीये. म्हणजे आताच्या वेळेला टास्क सुरू होतात तर त्या झोनला आहे. टास्कचं काय? टास्क सुरू होतं त्याच झोनला. आता मी चेंज करते आणि मी आता वर्कआउट वगैरे करून आलेले असते परत रद्द करण्यासाठी. सो आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. आता स्केड्यूल बदललाय, आता इंटरव्ह्यू देते. ठीक आहे, आता काय, लाईफ हॅज टू मूव्ह ऑन. लाईफ हॅज टू मूव्ह ऑन झालीयस म्हणजे थोडी थोडी होतेस. त्या आठवणी अजूनही आहेत की बॅक ऑफ द माइंड की नाही यार मला तिथे अजूनही असायला हवं? बॅक ऑफ द माइंड नाही, फ्रंट ऑफ द माइंडच आहेत की ते नाही जाते, की मी तिथे डिझर्व करत होते. मला माहिती होतं मी पुढेपर्यंत जाण्यासाठी डिझर्व करत होते. मला काय, तिकडच्या कंटेस्टंटला, ऑडियन्सला सगळ्यांना माहिती होतं खूप लवकर बाहेर पडली आहे. तसं बघायला गेलं तर अर्ध्यापेक्षा जास्त शो काढला मी, 60% शो काढला. पण हां, मला असं एक्सपेक्टेशन्स होते की अजून मे बी मी असायला हवी होते. खरं सांगू तर तुझा स्प्लिट्सविल्लाचा बघितला होता, सॉरी रोडीजचा परफॉर्मन्स अनेकांनी बघितला होता आणि तिथे जी रुचिता दिसलेली वाटलं ही इथे येऊन पण तशीच करणार आहे का? तीच भांडा आणि तेच परत की परत व्हॉल्यूम कमी करा, तेच सगळं होणार आहे का इथे? सुरुवातीला तेच झालं, खोटं नाही सांगणार, सुरुवातीला तेच झालं. नंतर भाऊंनी सांगून सांगून जरा रुचिता सुधारणा आणत होती. काय सांगशील, काय विचार करून गेली? मी खरंच काहीच विचार करून नव्हते गेले. जे मी रोडीजला पण होते मी तशीच होते. आणि आय थिंक त्याच फ्लेवरमुळे मला कुठेतरी बिग बॉसमध्ये पण घेतलं होतं, त्याच व्हिडिओज ऑफकोर्स बघून. नाहीतर ॲज सच काय दुसरं काय माझं या फिल्म इंडस्ट्रीशी इतक्या काय कनेक्शन्स नाही आहेत. पण त्याच फ्लेवरमुळे मी इथे आले, त्याच ओरिजिनॅलिटीवरती होते. हळूहळू भाऊंनी सांगून सांगून टोन डाऊन केलं, पर्सनॅलिटी थोडी मोल्ड करण्याचा प्रयत्न केला. पण ते इतकी मोल्ड झाली की डायरेक्ट बाहेरच आले. तर आय थिंक माझी ओरिजिनॅलिटीच बेटर होती. बरं, तू बाहेर निघालीस पण बाहेर असो किंवा घराच्या आत असो, कमेंट्स, ट्रोलिंग, सपोर्ट सगळंच चालू होतं एकंदरीत. थोडे कमेंट्स मी आणलेत तुझ्यासाठी, तर वाचूया. स्पायसी आहेत थोडेसे. लेट्स सी कशी उत्तरं देतेस तू. बरं. रुचिता, तू जर त्या दिवशी टेन्शन घेऊन बेशुद्ध नसतीस पडली तर तू आज बिग बॉसच्या घरात राहिली असतीस. सागर घराबाहेर जाणार होता, पण बिग बॉसच्या मेकर्सला वाटलं असतं की विशाल मध्ये गुंतून चालली आहे आणि तिचं खूप टेन्शन घेतेय, त्यामुळे रुचिता बेशुद्ध पडली. उद्या जर तिच्या जीवाचं काही वाईट झालं असतं म्हणून घराबाहेर जाणाऱ्या सागर ऐवजी तुला बाहेर काढलं, यावरती काय मत आहे? असू शकतं असंही, पण मला ती चक्कर विशालमुळे नव्हती आली. काय विशालच्या प्रेमात बिमात नव्हतंय ते. मला बाहेर काय चाललंय किंवा बाहेर काय दर्शवलं जात आहे आणि त्यावरती माझ्या घरच्यांना काय वाटत असेल, जे काहीच त्याच्यात तथ्यता किंवा खरेपणा नाहीये, मला त्या गोष्टीचा विचार करून चक्कर आली होती. आणि मे बी हे पण असू शकतं की त्यांना खरंच काळजी असेल मेकर्सला, की पुढे जाऊन जर का आम्ही काही भलत्या सलत्या गोष्टी दाखवल्या किंवा ते लव्ह अँगल त्यांनी पुढे नरेटिव्ह तेच दाखवण्याचा प्रयत्न केला, तर पुढे त्या गोष्टी तिला हँडल नाही होणार. आणि आय थिंक विच इज ट्रू, ज्या गोष्टी नव्हत्या त्या जर का गोष्टी दाखवल्या गेल्या असत्या तर मला त्याचा त्रास झाला असता. पण आम्हाला बघताना हे वाटत होतं की मैत्रीच्या पुढे नातं आहे तुमचं. काय होतं नेमकं? मैत्रीच्या पुढे तू नाहीये म्हणून सांगते सुद्धा. मैत्रीच्या पुढे नव्हतं, म्हणजे मैत्रीच्या पुढे तुम्ही जे म्हणताय मैत्रीचे बॅरियर्स, जे रोमॅन्टिक वगैरे ते तसं काहीच नव्हतं. आमची एक इमोशनल अटॅचमेंट होती, एक लॉयल्टी, ट्रस्ट हे होतं. कारण की आमची अख्खी टोळी फुटली. अनुश्री पलटली, रोशनदादा घरी गेला आणि आम्हीच एकामेकांची प्रायोरिटी होतो. जेव्हा ती त्या प्रायोरिटीवरतीच डंका पिटत होते किंवा सगळे लोक तोडण्याचा प्रयत्न करत होते, तर तेव्हा ते कुठेतरी अफेक्ट होत होतं. पण त्या मैत्रीच्या पलीकडे काही नव्हतं. ते जेन्युइन फ्रेंडशिप होती. रोमॅन्टिक रिलेशनशिप आमच्यात होऊच नाही शकत, कारण की इतका एज गॅप आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे. त्याचं ते हिंदी इंडस्ट्रीतला तो पूर्ण वेगळा, मी काय बोलते त्याला कळत नाही, त्याचं आयुष्य इतकं वेगळं, माझं आयुष्य इतकं वेगळं. सो येस, अपोजिट्स अट्रॅक्ट, पण एवढे पण अपोजिट्स नाही अट्रॅक्ट. मी काय बोलते त्याला आयुष्यात कधी कळलं नव्हतं ते. सो रोमॅन्टिक रिलेशनशिप कधीच नव्हती. खूप जेन्युइन बॉन्ड होता आणि काळजीचा बॉन्ड होता. आणि तो मला म्हणायचा पण की
त्याला तो जसं बोलला होता की त्याला ना जेव्हा कधी आयुष्यात त्याचं लग्न होईल आणि त्याला बेबी होईल, त्याला एक मुलगी पाहिजे, त्याला तो छान छान नाव दिला. तो बोलायचा की मला ती कुठेतरी एक बेबी गर्ल, एक बेबी चाइल्ड तुझ्यात दिसतंय, कारण की तुला सारखं तसंच इमोशनली मी सपोर्ट करत राहतो. सो तो खरंच एक काळजीचा, एक गायडन्सचा बॉन्ड होता, जो की खूप घाणेरड्या डिरेक्शनला गेला. तरी पण तू जलस होत होतीस आणि त्या सगळ्या प्रकरणावरून आम्हाला तरी असं दिसत होतं की तुमच्यामध्ये लव्ह अँगल आहे. आणि तन्वी सुद्धा अनेकदा बोलताना दिसली की माझ्यासोबत तो ट्राय करत होता की लव्ह अँगल क्रिएट करायचा, पण ते झालं नाही आणि त्याच्यामुळे तो रुचिताने गळ्याला मासा लागला असं. तन्वीला ना असं वाटतं की अख्खी दुनिया तिच्याच इर्द फिरते. अख्ख्या बिग बॉस मधली पोरं फक्त तन्वीताई 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 करतायत. ती कुठल्या डिल्युशनल वर्ल्ड मध्ये जगते मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. आयुष्मान भव जे चालू होतं बिग बॉसनी त्यांना एक हिंट दिली होती. इतका प्रयत्न केला तन्वीने तो एक अँगल क्रिएट करण्याचा, पण आयुष इतका घाबरला होता तिला की ती ज्या प्रकारे वागते, ज्या प्रकारे डॉमिनेटिंग, इतके एक्सपेक्टेशन्स आणि इतकी खोटारडी की त्यांनी आधीच हात काढून घेतले होते. सो ते घडणारच नव्हतं. तिने ते पंचिंग बॅग वगैरे हे सगळं ट्राय करून झालं. तिला असं वाटलं की करण आणि प्राजक्ता तोडतायत, पण ऍक्च्युली तिची जशी पर्सनॅलिटी आहे आयुषला ते नकोच होतं. विशाल कधीच तिला लव्ह अँगल नको होता आणि विशालला लव्ह अँगल नकोच होता. विशालला लव्ह अँगलची काहीही गरज नाही. विशाल का लव्ह अँगल करेल? विशाल विदाऊट लव्ह अँगल पण इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग होता. ना आमच्यात लव्ह अँगल होता ना त्यांच्यात लव्ह अँगल होता. पण तिचं आहे की ना, ती इतक्या डिल्युशनल वर्ल्डमध्ये जगते. तिला असं वाटतं लोक तिला कॉपी करतात, सगळी बिग बॉस मधली मुलं तिच्या मागे आहेत, सगळ्यांना तिच्यासोबत लव्ह अँगल करायचा आहे. तन्वी सोडून दुसरी कंटेस्टंट आहेच नाही, दुसरं सुंदर पोरी आहेतच नाही. ती स्वतःला सुंदर नाही म्हणत आहे, पण ते भरपूर सुंदर पोरी आहेत. तन्वी तू पण खूप सुंदर आहे, बट वर्ल्ड डझंट रिव्हॉल्व्ह अराउंड यू, सो स्टॉप बिंग सो डिल्युशनल. बरं, आपण नेक्स्ट कमेंट कडे जाऊया जरा. मी तर कधीच साथ दिली नाही तुझी, तुझं काही नव्हतं, तुझं फक्त नुसतं विशाल विशाल, बाकी काहीच नव्हतं असं वाटतं. जर का बाकी काहीच नसतं तर आय डोंट थिंक सो मी 8 आठवडे पुढे आले असते. स्टार्टिंगला आय डोंट थिंक सो विशाल कुठे होता. विशाल डायनामिक्स मध्ये 6व्या का 7व्या आठवड्यात आला, जेव्हा अनुश्री फुटली. अनुश्री जेव्हा फुटली तेव्हा आम्ही जास्त क्लोज झालो. त्याच्या आधी इट वॉज ऑलवेज रुचिता अगेन्स्ट हाऊस. ऑलवेज ते माझ्या कारणीमुळे असू दे किंवा काही असू दे, पण इट वॉज ऑलवेज रुचिता अगेन्स्ट हाऊस. 1 vs 12, 1 vs 13, 1 vs 14. मग त्याच्यामध्ये विशाल कुठून आला? सो मला हे फार लीप ट्रीटमेंट वाटतं, बट इट्स ओके. बघा, थोडं तरी भान ठेवायला पाहिजे होतं रुचिता. तुझ्या तशा वागण्यामुळे तुला आज घराबाहेर जावं लागतंय. काय भान ठेवू? माझी 22 वर्षाची पर्सनॅलिटीच तशी आहे. तुम्ही एका आठवड्यात, 2 आठवड्यात, एका महिन्यात स्वतःची पर्सनॅलिटी नाही बदलू शकत. मी नाही आहे हाय क्लास सोफिस्टिकेटेड. मी जशी आहे मी तशी वावरले त्या घरात. आणि जर का जशी आहे तशी लोकांना जर का मी आवडले, तर ते काही लोकांना मी आवडते आत्ताही. काही लोकांना नाही खपत आहे, कारण की सगळेच लोक माझ्यासारखे नाही आहेत आणि मे बी लोकांना मी ते नाही आवडली. सो इट्स ओके. प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो. काही लोकांना 6 वाटतो, काही लोकांना तोच 9 वाटतो डिफरंट अँगल. सो इट्स ओके. पण मी खूप प्रयत्न केला, पण मी इतकी पण माझी पर्सनॅलिटी मोल्ड नव्हते करू शकत की मी तन्वीसारखं डायरेक्ट सुनबाईचं कॅरेक्टर घेऊन येईल दुसऱ्या आठवड्यापासून. ओके रुचिता, तुझ्यामुळे शो एंटरटेनिंग वाटत होता. थँक्यू सो मच. आता लोकांचे तेच मला इतके कमेंट झालेत की आम्ही काय बघू, विलनच मेला स्टोरी मधून. आता मला पण असं झालंय की काय बघणार आहेत, कारण की राखी खेचून खेचून किती खेचणार आहे वन साइड. आणि कुठेतरी विशाल पण गिव्हअप करतोय. सो आय डोंट नो आता काय होणार आहे. ठीक आहे. दसऱ्याला जिभेची पूजा केली नव्हती वाटतं. एपिक कमेंट आहे. हो बाई, किंवा मग पूजा केली होती आणि ती उलटी पालटी झाली, काहीतरी बलतच झालं त्याचं. पण ठीक आहे यार, आता काय करू, इतकं नाही माणूस कंट्रोल करू शकत आहे. माझा आहे तो रांगडी टोन, माझा आहे तो एकदम टॉम बॉईश टोन, त्याला मी नाही कंट्रोल करू शकत आहे. पण खतरनाक बोलत होतीस तू. जे काही त्याच्यानंतर, अगोदर शिव्या होत्या, त्याच्यानंतर तू जे काही बोलत होतीस, रताळ्या किंवा काहीही जे काही ते बोलत होतीस, ते छान वाटत होतं खरं तर. फक्त ते एक शब्द खरकट झालं, तो सोडून बाकी सगळं जरा बरं छान वाटत होतं. मला तरी एन्जॉय वाटत होतं त्या गोष्टीतून. वोकॅब्युलरी कुठून आली? ही व्होकॅब्लरी मराठी मूव्हीज मधून आली, माझ्या गावाकडनं आली. आणि खरकाटी पण त्यांनी ज्या वेने दाखवलं
त्या खरंच मिनिंग नव्हतं, ते खूप लिटरल मिनिंगने मी बोलले होते. जे खरकाट्याचं रिअल मिनिंग आहे मी त्याच वेने बोलले होते. ते कुठेही दुसऱ्या वेमध्ये नव्हतं, ते दुसऱ्या वेमध्ये दर्शवलं गेलं. मी तेव्हाही सांगितलं की ती खूप जवळ यायची माझ्या, आणि मी त्या गोष्टीमुळे ते खरकाटी बोलले होते. मी कुठल्याही दुसऱ्या वेमध्ये नव्हते बोलले. पण जर का मग लोकांना डबल मिनिंगच घ्यायचं, लिटरल मिनिंग सोडून लोक डबल मिनिंग घेत बसतात. मला शिव्या द्यायचं तर मी तोंडावर शिव्या देईन. राकेश बापट धडाधड शिव्या देतोय. माझ्या टीमनी जे व्हिडिओज टाकले त्याच्यामध्ये दिसतंय राकेश बापट आई बहिणीवरनं शिव्या देतोय. तेव्हा त्याला कोण नाही बोललं, राखी बापटच बोलली. चुकून खरं निघालं. राखी सावंत कॅरेक्टर असॅसिनेट करते, त्याच्यावरती काही कोण नाही बोललं, ते ह्युमर मध्ये निघून गेलं. तन्वी मला बोलतेय की ही डोक्यावरनं ही विशालवर पडली आहे, ह्याच्यावरती काही भाष्य नाही केलं गेलं. मग माझ्या रताळ्या आणि मुळ्यावर काय भाष्य चाललं होतं मला तेच कळत नव्हतं. बरं. अरे यार, खूप छान खेळत होतीस. बिग बॉस बघू नाही असं वाटतंय. लेट्स सी. दी, तू खूप काही जिंकलं आहेस. असं मला जेन्युइनली वाटतं मी खूप काही जिंकलं आहे. कारण की मी घरात होते तेव्हा मला जितक्या शिव्या पडत होत्या प्रत्येक आठवड्याला, मला एक्सपेक्टेड नव्हतं मला इतकं प्रेम मिळतंय. बाहेर आल्यानंतर मलाच धक्का बसला की ओके, पीपल आर लव्हिंग मी. लोक ढसाढसा रडतायत माझ्या एविक्शन नंतर. तर मी काहीतरी कमवलंय की लहान लहान लेकरं पण रडतायत माझ्या एविक्शनसाठी. सो छान वाटलं. खूप काही कमवलं टू बी ऑनेस्ट. हरवलं काहीच नाही मी ह्याच्यामध्ये. माझी काय अशी एक कुठलं नाव मी खूप मोठे नव्हते जे मी नाव गमावलंय. मी आय थिंक कमवलंच आहे या शो मधून. या शोनी मला भरपूर दिलं. आता एक शेवटची कमेंट. बरं झालं एविक्ट झालीस. तुझं जेन्युअनली ऐकून कंटाळा आला होता. तू खूप वेळा जेन्युअनली म्हणालीस. म्हणजे नॉमिनेशन टास्कला तरी प्रचंड झालंय. मी जेन्युइनली बोलत होते. सो येस, जेन्युइनली, काइंड ऑफ, हे सगळ्या गोष्टी, प्युअर इमोशनल अटॅचमेंट. मी पण थकली आता बोलता बोलता. लॉयल्टी, ट्रस्ट, जेन्युइन बॉन्ड हे थकली मी. पण ठीक आहे, आता काय करणार, शब्द काही तोंडात बसतात. टवळे वगैरे बोलले तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. बरं. तर ही अशी आहे रुचिता, आणि आता वेगळं काहीतरी नक्कीच घेऊन येईल ती. पण एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आता ती इंटरव्ह्यूला आली आहे, तिचे वडील सुद्धा आले आहेत सोबत. एकंदरीत त्यांची रिॲक्शन काय होती, हे म्हणजे जे काही बाहेर प्रकरणं सुरू आहेत त्यावरती असो, किंवा तू एविक्ट झाल्यावरती त्यांना फोन केला असशील, ते सगळं कसं त्यांची रिॲक्शन? पप्पा खुश होते की मी बाहेर आली आहे. कारण की जशी मी चक्कर येऊन पडले होते, घाबरले होते घरचे माझे खूप. कारण त्यांना माझ्या पॅनिक अटॅकची हिस्ट्री माहिती आहे. सो त्यांना ती भीती होती की मी बी ते परत पुढे चालू न व्हावं. कशी बशी मी त्यातून रिकवर केलं याच्या आधी, आणि मी मेंटल हेल्थला माझ्या खूप जपते. सो त्यांना बरं वाटलं की त्यांची लेक सुरक्षित आहे. ऑफकोर्स त्यांनी पण एक्सपेक्ट केलं होतं टॉप 5 पर्यंत जाणं. पण ठीक आहे, आय थिंक जे काही होतं चांगल्यासाठी होतं. मी टाईमवर मी बी बाहेर पडले, त्याच्यामुळे मला लोकांचं प्रेम मिळतं आता एवढं. जर का कुठेतरी जे नरेटिव्ह सेट होतं विशालचं माझं सेट होत होतं, करत होते, वॉट एव्हर लोकांना दिसत होतं, ते अजून मे बी उलट्या दिशेने गेलं असतं ना, ते अजून घाणेरड्या दिशेने गेलं असतं, किंवा लोकांनी त्याच्यावरती अजून टिप्पणी केली असते, तर मे बी इट्स ओके. थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा. एंटरटेन करत राहा नेहमीच. बघूयात आता पुढचा शो कोणता येतोय, पुढचा काय कार्यक्रम येतोय, पण मी अशीच राहणार आहे. चुकीची तर चुकीची अशीच राहणार आहे, जेन्युइन राहणार आहे, प्युअर राहणार आहे, जेन्युइनली.